नमस्कार. डॉक्टर्स किचनमध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर धनश्री पाटील. आज आपण पाहणार आहोत किंक्रातीसाठी स्पेशल अशी मटण अमृतसरी. ही जरी डिश आपण हॉटेलची असली तर आपण घरच्या साहित्यात सहज बनवू शकतो. त्यासाठी मी इथं 300 ग्रॅम मटण घेतलेलं आहे आणि त्याचा मसाला थोडासा अर्धासा चमचा लावून ठेवलेला आहे. आणि हा मसाला कसा तयार करायचा हे आता बघायचं आहे आपण. त्यासाठी 2 चमचे धणे, 1 चमचा मिरी, 1 चमचा बडीशेप, त्यानंतर 1 चमचा जिरे, जावित्रीचे 2 तुकडे, त्यानंतर 2 हिरव्या वेलची, 1 मसाला वेलची आणि 5 ते 6 लवंग अशा ह्या मंद आचेवर थोडंसं मीठ टाकून हलक्या मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण 1 चमचा ओवा हा सेपरेटली घ्यायचा आहे कच्चा आणि हे मसाले चांगले भाजले की ते मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत आणि त्यात हा 1 चमचा कच्चा ओवा टाकून आपण मिक्सरला बारीक ग्राइंड करून घेतलं की हा आपला मटण मसाला तयार झाला. हा मसाला इतका सुंदर त्याचा फ्लेवर असा वास येतो की आपल्याला परत विकतचे मसाले म्हणजे वापरायला आवडणारच नाहीत, इतका सुंदर असा हा मसाला तयार होतो. त्यानंतर आपण कांदे 2 मोठ्या आकाराचे असे लांब लांब चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर एका वाटीमध्ये 2 चमचे धने पावडर, 2 छोटे चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा कसुरी मेथी हे सेपरेटली आपण फोडणीसाठी तयारी करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण 150 ग्रॅम 300 ग्रॅम मटणसाठी 150 ग्रॅम दही फेटून घेतलेलं आहे. त्यानंतर 2 मोठे चमचे तेल, नेहमीचं आपलं जेवणातलं जे असेल तुमचं उपलब्ध ते तेल टाका, गोडे तेल. त्यानंतर त्यात 1 चमचा मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि खड्या मसाल्यांची फोडणीसाठी 2 ते 3 लवंगा, त्यानंतर 2 मोठे दालचिनीचे तुकडे आणि 2 तमालपत्र ही त्या तेलामध्ये चांगली भाजून घेतल्यानंतर आपण त्यात जो कांदा चिरलेला होता लांब लांब तो मंद आचेवर एकसारखा क्रंची होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा एकसारखा असा आपण सतत हलवत भाजून घेणार आहोत आणि हा मंद आचेवरच घ्यायचा आहे, म्हणजे जेवढा तो क्रंची होईल तेवढा त्या मटणाला फ्लेवर्स किंवा त्याचा स्वाद हा उत्तम येतो. ही डिश मी जसं गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसं माझ्या मुलाने मला ही शिकवलेली आहे किंवा तोच आता ही डिश करतो आहे, मी त्याला असिस्ट करते. त्यानंतर जे मटण होतं ते आपण मसाला लावून ठेवलेलं ते आता ह्या कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे बघा. तेही अशा पद्धतीनं पूर्ण चांगलं एकसारखं भाजून घ्यायचं आहे. मटण चांगलं भाजलं की आपण जे वाटीमध्ये मसाले काढले होते लाल तिखट, त्यानंतर कसुरी मेथी वगैरे, ते आता आपण टाकून घेणार आहोत. आपण मसाल्यामध्ये जे सुरुवातीला आपण खडे मसाले करून जो मसाला तयार केलेला होता त्यामध्ये आपण मीठ टाकलेलं होतं, त्यामुळं नंतर मटणात मीठ टाकताना काळजीपूर्वक टाकायचं आहे. हे खडे मसाल्यासहित आणि त्या मसाल्यासहित भाजल्यानंतर आपण ते दही फेटलेलं जे होतं ते टाकून घेऊन मंद आचेवर असं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. एक 10 मिनटं वाफ येऊन गेल्यानंतर त्यात 2 फुलपात्र इतकं गरम पाणी आपण घालून घेतलेलं आहे आणि हे अशा पद्धतीनं आपलं मटण शिजलेलं आहे. जवळजवळ 90% मटण शिजलं की जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मटण मसाला केलेला होता त्यातलं 2 चमचे आपण मसाला घालून घेतलेला आहे आणि हे चांगलं उकळी येऊन दिलेलं आहे. हे अशा पद्धतीनं आपलं मटण अमृतसरी तयार आहे. आपण ही डिश नक्की ट्राय करा, कशी वाटली ते कमेंट करा आणि डॉक्टर्स किचनला जास्तीत जास्त लोकांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.